एप्स्टीन फाइल्स रिलीज झाली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन, ख्रिस टकर, ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यांचे एप्स्टीन सोबतचे फोटोज समोर आलेत. यात सर्वात जास्त फोटोज कुणाचे असतील तर ते बिल क्लिंटन यांचे आहेत. बाथटबमध्ये, स्विमिंग पूलमध्ये क्लिंटन मुलींसोबत दिसत आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तिथं कोणत्या प्रकारच्या पार्ट्या होत असतील. बरं, ही काही पहिली वेळ नाहीये. बिल क्लिंटन हे या बाबतीत बदनाम झालेत. याआधी सुद्धा त्यांच्या एका स्कॅन्डलमुळे सगळी अमेरिकाच हादरून गेली होती. ते स्कॅन्डल काय होतं, बिल क्लिंटन यांची इमेज बदनाम राष्ट्राध्यक्ष म्हणून का आहे, सांगतो या व्हिडिओमध्ये. 1990च्या दशकात जगात सगळ्यात पॉवरफुल देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन तरुण, करिझमॅटिक आणि अतिशय लोकप्रिय. त्यांच्या काळात अमेरिकेत अर्थव्यवस्था मजबूत होती, बेरोजगारी कमी होती आणि क्लिंटन प्रशासन यशस्वी मानलं जात होतं. पण याच यशस्वी राष्ट्राध्यक्षाच्या कारकिर्दीला एका वैयक्तिक गोष्टीमुळे मोठा धक्का बसला. क्लिंटन यांचं चारित्र्य डागाळलं गेलं. आय डिड नॉट हॅव सेक्शुअल रिलेशन्स विथ दॅट वुमन. क्लिंटन यांच्या स्पष्टीकरणातली ती ओळ पुढे इतिहासात प्रसिद्ध झाली. एक असं नातं जे पुढे स्कॅन्डल म्हणून जगासमोर आलं, ज्याने संपूर्ण अमेरिकन राजकारण शब्दशः हादरून गेलं होतं. ज्या प्रकरणाची जगभरात चर्चा झाली होती. 1995 साली व्हाईट हाऊसमध्ये एक 22 वर्षांची इंटर्न म्हणून मॉनिका लेविन्स्की काम करू लागली. मॉनिका ही एक अमेरिकन ॲक्टिव्हिस्ट आहे, जिने टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आणि गव्हर्नमेंट असिस्टंट म्हणून सुद्धा काम केलंय. पण मॉनिकाची जगाला ओळख झाली ती याच स्कॅन्डलनंतर. ती जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये इंटर्नशिप करू लागली त्यावेळी बिल क्लिंटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. बिल यांच्या व्यक्तिमत्वाने ती प्रभावित झाली. हळूहळू दोघांमध्ये ओळख वाढली, मग जवळीक निर्माण झाली, मग त्याला नात्याचं स्वरूप प्राप्त झालं आणि पुढे हे नातं शारीरिक संबंधांपर्यंत गेलं. पण हा प्रकार फार दिवस वैयक्तिक राहिला नाही. या नात्याचा स्फोट घडून आणणारी व्यक्ती म्हणजे लिंडा ट्रिप, मॉनिकाची त्यावेळची सर्वात बेस्ट फ्रेंड. लिंडा ट्रिप ही त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये काम करणारी एक सरकारी कर्मचारी होती आणि तिच्याहून 24 वर्षांनी लहान असलेल्या मॉनिकाची त्या काळातली सर्वात जवळची मैत्रीण बनली होती. या प्रकरणाच्या 1.5 वर्ष आधीपासून लिंडा आणि मॉनिका एकमेकींना ओळखत होत्या. मॉनिका तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी लिंडाला सांगायची. त्यात बिल क्लिंटन सोबतचे संबंध, भेटी, फोन कॉल्स असं सगळंच होतं. पण मॉनिकाला कल्पनाही नव्हती की तिने जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आहे अशी तिची खास मैत्रीण लिंडा हीच तिच्यासाठी धोका ठरणार आहे. लिंडा या सगळ्या खासगी गोष्टी गुपचूप रेकॉर्ड करत होती. लिंडा ट्रिपने क्लिंटन आणि मॉनिका यांच्या फोन कॉल्सच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स केल्या. पुढे तिने हे सगळे पुरावे वकील असलेल्या केन स्टार यांच्याकडे दिले. केन स्टार आधीपासूनच बिल क्लिंटनविषयी वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी आणि तपास करत होते. क्लिंटनवर त्यांची अशी मेहरबानी असताना त्यावेळी हाती आलेले मॉनिका क्लिंटन संबंध हे त्यांच्यासाठी क्लिंटन यांच्या विरोधात खूप मोठं हत्यार ठरलं. 1998 मध्ये हा स्कॅन्डल अधिकृतपणे उघडकीस आला. अमेरिकन मीडियामध्ये प्रचंड खळबळ उडाली. जगातल्या सर्वात शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्याच ऑफिसात काम करणाऱ्या एका इंटर्नमधले संबंध हा केवळ एक सामान्य नैतिक प्रश्न नव्हता, तर त्यांच्यावर सत्तेच्या गैरवापराचाही आरोप होता. परिस्थिती आणखी गंभीर झाली जेव्हा बिल क्लिंटन यांनी सार्वजनिकरित्या सांगितलं, आय डिड नॉट हॅव सेक्शुअल रिलेशन्स विथ दॅट वुमन. ही ओळ पुढे इतिहासात प्रसिद्ध झाली. क्लिंटन यांनी स्वतःकडून भले स्पष्टीकरण दिलं होतं, पण एवढ्यावर हे प्रकरण थांबणार नव्हतंच. या प्रकरणावर पुढेही तपास सुरूच राहिला. मॉनिकाने सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलं आणि सगळं कबूल केलं की बिल क्लिंटन विवाहित असताना त्यांच्याविषयी भावना निर्माण होणं हे चुकीचंच आहे, पण त्यावेळी मी स्वतःला थांबवू शकले नाही. बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांनी यावेळी पतीचा बचाव केला. त्या म्हणाल्या की बिल यांचं अफेअर करणं हा काही सत्तेचा गैरवापर नाहीये, त्यामुळे त्यांनी राजीनामा देणं हे काही योग्य नाही. नंतरच्या तपासात क्लिंटन यांनी खोटं बोलल्याचं सिद्ध झालं. त्यांनी न्यायालयात आणि जनतेसमोर खोटं विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. अमेरिकेच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षाने खोटं बोलणं आणि न्याय प्रक्रियेत अडथळा निर्माण करणं हे गंभीर गुन्हे मानले जातात. त्यामुळे क्लिंटन यांच्या विरोधात इम्पीचमेंट प्रोसिडिंग सुरू झाल्या. 1998 साली अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने बिल क्लिंटनवर 2 आरोपांवर महाभियोग चालवायला मंजुरी दिली. एक म्हणजे पर्जरी म्हणजेच खोटी साक्ष आणि दुसरं म्हणजे ऑब्स्ट्रक्शन ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायात अडथळा आणणे. हा क्षण अमेरिकन राजकारणासाठी ऐतिहासिक होता. इतिहासात अब्राहम लिंकन नंतर क्लिंटन हे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र पुढे 1999 मध्ये सेनेटमध्ये झालेल्या मतदानात आवश्यक ती 2/3 बहुमतं न मिळाल्यामुळे क्लिंटन यांची राष्ट्राध्यक्ष पदावरून हकलपट्टी झाली नाही. कायदेशीरदृष्ट्या ते वाचले, पण त्यांची प्रतिमा कायमची डागाळली गेली. बरं, या सगळ्या प्रकरणात सगळ्यात जास्त नुकसान झालं ते मॉनिका लेविन्स्कीचं. हे प्रकरण झालं त्यावेळी ती तरुण होती, पण तिच्या वाट्याला आली ती बदनामी. तीही काही जणांनी केलेली नाही, तर संपूर्ण देशाने केलेली बदनामी. माध्यमांनी तिची तुफान खिल्ली उडवली, तिच्यावर घाणेरडे विनोद झाले, तिला दोष दिला गेला. बऱ्याच वर्षानंतर मॉनिकाने स्वतः कबूल केलं की या स्कॅन्डलमुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली होती. या प्रकरणात नको त्या खाजगी लैंगिक गोष्टींची चर्चा झाली. मॉनिकाने पुढेही बरंच काम केलं, पण अगदी आजही तिची ओळख या स्कॅन्डलमुळे केली जाते. तिच्याविषयी गुगलवर जरी सर्च केलं तरी याच प्रकरणाचे रिपोर्ट समोर येतात. सजेशन्समध्ये बिल क्लिंटन आणि लिंडाची नावं येतात.
खरं तर लिंडा ट्रिपची या सगळ्या प्रकरणातली भूमिका कायमच वादग्रस्त राहिली आहे. काही लोकांच्या मते तिने सत्य बाहेर आणलं, तर काहींच्या मते तिने एका तरुणीचा, आपल्या मैत्रिणीचा विश्वासघात केला. लिंडा ट्रिप पुढे सार्वजनिक जीवनातून जवळजवळ गायबच झाली. तिला नोकरीवरून सुद्धा काढून टाकण्यात आलं होतं. तिला वन ऑफ द मोस्ट हेटेड वुमेन इन अमेरिका हा टॅग मिळाला. पुढे तिने एक प्रकारचं गुप्त जीवनच जगलं. कॅन्सरमुळे 2018 साली वयाच्या 70व्या वर्षी तिचं निधन झालं. लिंडा चुकीची होती की बरोबर होती याचं उत्तर काहीही असेल, पण एवढं मात्र खरं आहे की तिच्या रेकॉर्डिंगशिवाय हा स्कॅन्डल कधीच उघडकीला आला नसता. या प्रकरणाने अमेरिकेला एक मोठा धडा दिला. बिल क्लिंटन यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला, पण हा स्कॅन्डल त्यांच्या लेगसीवर कायमचा कोरला गेला. हे प्रकरण जरी खूप जास्त चर्चेत असलं तरी हे काही एकमेव प्रकरण नव्हतं ज्यात क्लिंटन यांचं नाव आलं होतं. या प्रकरणाच्या आधीसुद्धा पॉला नावाच्या एका स्त्रीने 1994 साली क्लिंटन यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लावलेच होते. त्यावेळेपासूनच क्लिंटन केन स्टार सारख्या अनेकांच्या हिटलिस्टवर होते. अशाच प्रकरणांमुळे बिल क्लिंटन यांना अमेरिकेच्या इतिहासातले सर्वात अय्याश राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखलं जातं. आज इतक्या वर्षानंतर मॉनिका लेविन्स्की स्वतःचा आवाज बनली आहे. मागच्या काळात ती सायबर बुलिंग आणि पब्लिक शेमिंग विरोधात उघडपणे बोलताना दिसली होती. हा स्कॅन्डल फक्त एका सामान्य अफेअरचा किस्सा नाही, तर सत्ता, नैतिकता, माध्यमांची भूमिका आणि समाजाचा न्याय यावर प्रश्न विचारणारी एक मोठी कथा आहे. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी लगाव बत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा.